श्री स्वामी समर्थ. 12 महिने आणि त्या 12 महिन्यांमधील सर्वात असा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. यंदाचा श्रावण हा 25 जुलैला सुरू होत आहे. या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक राशीच्या लोकांनी जर काही उपाय केले तर त्यांना अधिक फलदायी ते ठरणार आहे. त्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी शिवपंचाक्षरी मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम नमः शिवाय याचा जप करून जर आपण पांढरी मिठाई महादेवाला अर्पण केली तर अधिक धनवृद्धी होणार आहे. तसेच कच्च्या दुधाने महादेवाला महिनाभर अभिषेक आपण करावा. आणि 12ही राशींना 12 ज्योतिर्लिंगांचे विशेष महत्त्व आहे. तर प्रत्येक राशीला असे स्पेशल ज्योतिर्लिंग आहे आणि त्या राशीच्या लोकांनी त्या ज्योतिर्लिंगांची जर पूजा केली तर अधिक फलदायी आहे. त्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी जर रामेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केली आणि नमो रामेश्वराय नमः या मंत्राचा जप केला तर नक्कीच महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच पुढची राशी जी आहे ती वृषभ राशी आणि वृषभ राशीसाठी जो मंत्र आहे तो ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचबरोबर महादेवाला दह्याने रोज अभिषेक करायचा आहे. आणि ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ ज्योतिर्लिंगांची पूजा करायची आहे. नमो सोमनाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मिथुन राशीच्या लोकांनी रोज शिवस्तुती महिनाभर नक्की वाचावी. तसेच 11 बेलपत्र हे महादेवाला वाहायचे आहे. आणि त्याचबरोबर उसाच्या रसाने रोज महादेवाचा अभिषेक करायचा आहे. ज्योतिर्लिंगांपैकी नागेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करावी, उपासना करावी आणि स्मरण करावं. नमो नागेश्वराय नमः या मंत्राचा नित्य जप करावा. पुढील राशी आहे ती कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी महामृत्युंजय मंत्राचा रोज जप करायचा आहे. तसेच महादेवाला गोड दुधाने अभिषेक करायचा आहे. आणि पाऱ्याच्या शिवलिंगाची रोज न चुकता पूजा करायची आहे. नमो ओंकारेश्वराय नमः म्हणून ओंकारेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे आणि ओंकारेश्वराची आराधना करायची आहे. पुढील जी राशी आहे ती आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी शिवमानस पूजा ही रोज करायची आहे. शिवतांडव स्तोत्र हे रोज वाचायचं आहे. आपल्या आहारावर महिनाभर कंट्रोल करायचं आहे. फळं जास्तीत जास्त खायची आहेत आणि मध हे महादेवाला वाहायचे आहे. सूर्योदयाच्या वेळी महादेवाची पूजा करायची आहे. आणि ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची उपासना करायची आहे. आणि नमो घृष्णेश्वराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त उच्चार करायचा आहे, नामस्मरण करायचे आहे. कन्या राशीच्या लोकांनी लिंगाष्टक रोज म्हणायचं आहे. लिंगाष्टक स्तोत्र जे महादेवाला अतिशय प्रिय आहे ते म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर रोज थोडे तरी काही ना काही दान हे करता आले तर नक्की करा. त्याचबरोबर धोत्र्याची फुलं महादेवाला वाहायची आहे, भांग वाहायची आहे आणि दुर्वा याही महादेवाला अर्पण करायचे आहे. ज्योतिर्लिंगांमध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगांची स्मरण करायचं आहे. नमो मल्लिकार्जुनाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर रोज शिवाराधना करायची आहे.